याला याला इकडे ये रे. तू अशी हे बा, अशी कर, अशी कर, अशी अशी हा थांबू. आता बस. ये रे लवकर संजय. इथे बस. तर हे संजय जाधव आहेत आमचे सहकारी. याला मुद्दाम मी आज बसवलेला आहे कारण की महाराष्ट्रामध्ये जिथे आम्ही बलात्कारग्रस्त स्त्रियांसोबत मुलींसोबत काम करतो. संजय माझ्यासोबत आहे आधी. म्हणजे मराठी इंग्लिश दोन्ही आहे. अजून 1 मिनिट झाले. सुरू करू. तुम्ही लिंक रूमला फोन करा. इकडनं फोन करा. तिथं व्हायचं नाही काय झालं तुझं. आणि ते किती प्रकरण शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्ट कसं आलं माहिती आहे का की जेव्हा असं लक्षात आलं की अनेक केसेस पेंडिंग आहेत आणि त्यानंतर नवीन न्यायाधीशांना अपॉइंटमेंट करायची असेल तर निधीची आवश्यकता आहे. मग निधी नवीन न्यायाधीशांना द्यावा लागेल, पगार त्यांना, मग घर द्यावं लागेल, मग त्या न्यायाधीशाला सगळे ते काय म्हणतात त्याला सर्व्हिस बेनिफिट ते पण मिळतात. मग खूप मोठ्या सरकारवर हे येणार होतं. त्यामुळे भारताच्या मला वाटते आर्थिक आयोग कोणता आहे त्यांनी नाव लिहिलंय मला, त्यांनी अशी सूचना केली की तुम्ही ॲडहॉक पद्धतीने हे चालवा. मग ॲडहॉक म्हणजे काय, समजा हा जज म्हणून रिटायर्ड झाला पण याची तब्येत चांगली आहे, चुणचुणीत आहे म्हणजे आणि तो काम करण्यासाठी पात्र आहे, अजूनही चांगला व्यवस्थित विचार करू शकतो, तर मग ते त्याला म्हणतात किंवा तू रिटायर्ड झालाय ना तरी पण जज म्हणून आम्ही तुला अपॉइंट करू. म्हणजे काय होते, नाहीतरी त्याला पेन्शन द्यावं लागते, त्यापेक्षा त्याला थोडासा जास्तीचा पगार मिळून पेन्शन बंद